अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन खरं तर केंद्र सरकारने सन्मान सुद्धा केला पाहिजे. ज्यांचं पोट भरलंय त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष नव्हता. ज्यांची पाठ पोटाला चिटकलीये, पोट पाठीला चिटकलंय, जे फक्त संघर्ष करतायत त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष होता. अण्णाभाऊ साठे यांचं नाव आकाशातल्या ताऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे तशी नोंदणी या देशामध्ये करता येते. छत्रपती संभाजीनगर येथील एका तुपे नावाच्या व्यक्तीने 6 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर अवकाशातील तारेला शिवशाहीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलं गेलं पाहिजे. आणि 1 ऑगस्ट हा अण्णाभाऊचा जन्मदिवस, त्या दिवशी जगाला कळलं पाहिजे की अण्णाभाऊ 7 काळजाच्या आतच आहेत असं नाही, तर अण्णाभाऊ आकाशात सुद्धा आहेत. जगाच्या पाठीवर सुद्धा अण्णाभाऊंचं नाव घेतलं जाईल. इतकी मोठी आनंदाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कानावर पडेल, आणि कानावर पडली ही गोष्ट काय साधी नाही. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या दिवशीच सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे त्यांच्या घरी जाऊन अण्णाभाऊ साठे यांचा वारसा पुढे चालवणारे सचिन साठे व अण्णाभाऊ साठेंच्या सुनबाई सावित्रीबाई यांना त्या रजिस्ट्रेशनचं प्रमाणपत्र हे अर्पण करण्यात येणार आहे. यासारखी गोष्टी, यासारखी बाब या पुरोगामी महाराष्ट्राची साठी आनंदाची दुसरी कोणतीही नसेल. यंदा अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती अनोख्या पद्धतीने साजरी करायची असे प्रत्येकाने ठरवलं. संभाजी ब्रिगेडची सुद्धा धारणा आहे की ज्या छत्रपती शिवरायांचा पोवाडा 7 समुद्रापार जाऊन शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी गायला, 1.5 दिवसाची शाळा नशिबी आलेली असताना सुद्धा साहित्याचं रत्न म्हणून अण्णाभाऊंकडे पाहिलं जातं. फकीरापासून अनेक अण्णाभाऊंचं साहित्य आजही महाराष्ट्राच्या घराघरापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत अण्णाभाऊ साठेंचं साहित्य पोहोचलं तर पाहिजेच, पण जगाला अण्णाभाऊ साठे कळाले पाहिजेत की त्यांचा संघर्ष कसा होता. त्याच अण्णाभाऊ साठेंच्या नावावर उद्योजक सुशील तुपे यांनी ताऱ्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मागील 6 महिन्यामध्ये त्यांनी जो काही प्रयत्न केला, इंटरनॅशनल स्टार अँड स्पेस रजिस्ट्रेशन या संस्थेकडे जे काही कागदपत्र असतात त्यांची सगळी पूर्तता करून अण्णाभाऊंची माहिती त्या संस्थेला पुरवली आणि ते रजिस्ट्रेशन पूर्णत्वास त्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा लढा असेल, एकंदरीत पुरोगामी विचाराचा जागर असेल, जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, हे अण्णाभाऊंना त्यांच्या लेखणीतून मिळालेला एक साहित्याचा चमत्कार हा साधा नाही मित्रांनो. आणि तेच अण्णाभाऊ आता जगाला कळणार आहेत, हे तुमच्या माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. म्हणून अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्कार देऊन खरं तर केंद्र सरकारने सन्मान सुद्धा केला पाहिजे. कारण अण्णाभाऊ सांगून गेलेत की ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर तरलेली नाही, तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर, त्यांच्या काबाड कष्टावर शेतकरी, शेतमजूर, कामगार, कष्टकरी हा सगळाच या देशाचा श्वास आहे. त्यांनी जर नाहीच कष्ट केले तर तुम्हाला काय मिळणार? तुम्ही फक्त एसीत बसून ठरू शकणार नाही, तुम्हाला मातीत गाडून घ्यावा लागेल. इतके जहालमान विचार माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. 1 ऑगस्ट 2024 रोजी अण्णाभाऊ साठेंच्या नावानं अवकाशामध्ये तो तारा प्रत्येकाला बघता सुद्धा येणार आहे. 1 ऑगस्ट रोजी प्रत्येकाला हा तारा पाहायला मिळणार आहे. मोबाईलमध्ये प्ले स्टोअरच्या सर्चिंग केलं
आणि प्ले स्टोअर मध्ये स्पेस रजिस्ट्री किंवा स्टार नेमिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही त्या ऍप्लिकेशनवर रजिस्ट्री ह्या ऑप्शनवर गेल्यानंतर ताऱ्याचा नंबर WVP773557 असं जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला अण्णाभाऊंचा तो तारा हा अवकाशात पाहता येणार आहे. तसेच द इनोव्हेटिव्ह युजर स्टार फाइंडर 3D स्मार्टफोन ऍप अँड्रॉइड अँड iOS वरून देखील तुम्हाला हा तारा पाहता येणार आहे. अण्णाभाऊ साठेंचा आयुष्यभरातला संघर्ष, अण्णाभाऊ साठेंनी या महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि एक वैचारिक चळवळीसाठी दिलेलं योगदान फार बहुमोल आहे. त्याची तुलना तुम्ही कशातच करू शकणार नाही. म्हणून खरं तर केंद्र सरकारने सुद्धा अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं पाहिजे. फकीरा कादंबरी असेल किंवा एकंदरीत अण्णाभाऊ साठेंचं सगळं साहित्य हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घराघरात तर पोहोचलं पाहिजे. कारण क्रांती ही सामान्य फाटक्या कुटुंबातच जन्माला येते. ज्याचं पोट भरलंय त्यांना क्रांतीची काडीचीही किंमत नसते. ज्यांचं पोट भरलंय त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष नव्हता. ज्यांची पाठ पोटाला चिटकलीये, पोट पाठीला चिटकलंय, जे फक्त संघर्ष करतायत त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठेंचा संघर्ष होता. अण्णाभाऊ साठेंचा शेवट सुद्धा तितकाच प्रत्येकाच्या मनाला वेदना देणार आहे. हे तुम्ही संपूर्ण त्यांचं चरित्र वाचल्यानंतर लक्षात येईल. राज्य सरकारने सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण साहित्य हे पुनर्प्रकाशित करून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आज अण्णाभाऊ साठेंचा एक विचार जर अवकाशातल्या ताऱ्यापर्यंत पोहोचू शकतो तर मग अण्णाभाऊ साठेंचा तोच विचार घराघरापर्यंत का पोहोचू शकत नाही याचा सुद्धा विचार केला पाहिजे आणि या सुद्धा विचारांचा जागर झाला पाहिजे. जग बदल घालून घाव मला सांगून गेले भीमराव, हे उगाच भीमराव सांगून गेलेले नाहीत. या देशाला जे काही लोकशाही आणि लोकशाहीत नटलेलं संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय, म्हणून तुम्हाला आम्हाला सन्मानाचे आणि आदराचे वागणूक मिळते, प्रतिनिधित्व मिळते. जगातलं काहीही आपण करू शकतो हे या भारताच्या, महाराष्ट्राच्या भूमीमध्येच त्या ठिकाणी दडलेलं आहे. एवढी ताकद त्या विचारांमध्ये आहे. म्हणून पुरोगामी महाराष्ट्राला साजेसं असं काम 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंच्या रूपाने त्या ठिकाणी एक ताऱ्याला नाव देऊन केलेलं आहे. खरं तर त्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यासाठी आहे की आम्ही नुसतं शिवराय फुलेशाह आंबेडकर साठे हे फक्त सतत नाव घेऊन बोलत नाही, तर त्या विचाराने काम करण्याचा प्रयत्न करतो. जिजाऊ सावित्री, अहिल्या, रमाई, फातिमा बी पर्यंत आम्हाला हा विचारांचा जागर अविरत प्रत्येक समाज घटकांपर्यंत पुढे घेऊन जायचं. आणि त्याच्यामध्ये असं जर कोणी चांगलं काम केलं तर नक्कीच ते प्रत्येकाला प्रेरणादायी असेल. म्हणून या गोष्टीचा आनंद वाटतो आणि तो आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसला पाहिजे, हीच माफक अपेक्षा आहे. बाकी अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीच्या निमित्तानं 1 ऑगस्ट 2024 रोजी अण्णाभाऊ साठे आकाशातला तारा सुद्धा आहे हे जगजाहीर होईल. त्याबद्दल आपल्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.